नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आदर. यश आणि काव्याचे हल्लीच लग्न झाले होते, तेही रीतसर कांदे पोहे खाऊन. काव्याला तर दडपण आले होते की कसं आपण नव्या घरी राहू. पाहुणे मंडळी जाऊन घरी संसाराला त्यांच्या सुरुवात झाली. काव्याचे आहो जाओ पुकारणे यशला खटकत होते. तो निवांत गॅलरीमध्ये बसला होता. तेवढ्यात काव्या त्याला काहीतरी द्यायला आली आणि तिने त्याला हाक दिली. अहो हे घ्या. यशने तिला पाहून म्हटले, तू मला आहो आहो का म्हणतेस? म्हणजे माझं चुकलं? नाही अगं नाही, तू मला नावाने हाक मार. काय पण नवऱ्याला आपल्या नावाने हाक नाही मारत. काय हे बघ, मला नाही पटत. लग्न आपण दोघांनी केलं तर मग मग मी तुझं नाव घेतलं तर चालतं, मग तू का नाही? नाही नाही, मला आहो म्हणायला प्रॉब्लेम नाही, पण मला ऐकायला आहे ना. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला आहो का? पण तो तर एक आदर असतो. मान्य, मी असे नाही म्हणत की आहो जाओ करू नये. करावा मोठ्यांसाठी. आणि मी कुठे तुझ्यापेक्षा एवढा मोठा आहे? आपण एकाच वयाचे तर आहोत. असेन 1 वर्ष मोठा तुझ्यापेक्षा. घरातल्यांनी ऐकले तर काय म्हणते ते माझ्यावर सोड, पण आतापासून माझे नाव घ्यायचे. पण खरंच याची गरज नाही, मी कम्फर्टेबल आहे. पण मी नाही, त्यामुळे आजपासून आहो नाही यश म्हणायचं. ओके यश, बरं चहा मस्त आहे, पण तू अजून कुठे पिलास? अगं तू बनवलायस मग मस्तच असेल ना. काव्या काहीच न बोलता लागत गेली. असेच काही दिवसांनी सगळी जेवणासाठी बसली. काव्याने यशला पाहत म्हणले, यश आणि काय हवंय? सगळे काव्याला पाहून लागले. यशची आजी म्हणाली, सुनबाई, पतीचे नाव घेऊ नये. पती म्हणजे परमेश्वर, म्हणून तर पती देव म्हणतात. अहो म्हण त्याला. नको आजी, मीच सांगितलं तिला. ती मला आहोच म्हणायची, मीच सांगितलं नाव घे म्हणून. काय रे, आपल्या घरात कोण आपल्या नवऱ्याचं नाव घेतं? घेत नसेल, पण मला नको तो भीतीचा आदर. म्हणजे आजी, आहो आपण कोणाला म्हणतो? ज्यांना आपण आदर देतो ते आपल्यापेक्षा मोठे असतात. आणि मी आणि काव्या तर एकाच वर्षाने मोठे आहोत, मग कशाला तो आहो? आणि हो आजी, देवाला तरी आपण आहो देवा थोडी बोलतो. अरे पण तू नवरा आहेस ना तिचा. आजी, मला माझं नवऱ्याचं नातं तिच्यावर लादायचं नाही. आम्ही पहिले चांगले मित्र तर होऊ द्या, मग नातं आपणच तयार होईल. मग तिला वाटलंय तर मला आहो म्हणायचं तर म्हणू दे. कोण रोखलंय? काय आजकालची पोरं आणि तुमचे विचार. आमच्या वेळी असे नव्हते बाबा. नवऱ्याचं नाव घेणं पाप असायचं. आजी, हेच बदलायचं आहे ना. आहो नात्यात आपुलकी असेल तर ते कसे बहरे. आणि काव्या आणि माझ्या नात्याला मैत्रीने मला सुरुवात करायची आहे. यशने काव्याकडे पाहिले तर तिचे डोळे डबडबले होते. आज तिची कशी रुळेल ही खंत मिटली होती. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.